तुम्हाला ब्राह्मणी पद्धतची साडी दाखवणार आहे. चला. आपल्याला साडी बनवताना 10 वारी साडी लागते. मी राधा लिमचे माझ्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत करते. आता मी आज तुम्हाला ब्राह्मणी पद्धतची साडी दाखवणार आहे. चला. आपल्याला साडी बनवताना 10 वारी साडी लागते. 10 वारी साडीमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस मिळेल. बाकीचा कपडा आपल्याला साडीमध्ये यूज होणार. काष्टा, ओचा, पदर. ही साडी अखंड असते. साडीला काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला नको असेल तर तुम्ही खोलून 6 वार साडी पण करू शकता. पहिले साडी आपण मोजून घेऊया. किती साडी बघूया. ब्लाउज पीस असेल तर त्यातला ब्लाउज पीस मी काढून घेते. 8 मीटर साडी आपल्याला यूज करायला पाहिजे. आता मी ब्राह्मणी पॅटर्न शिवणार आहे. 1 2 3 4 5 6 7 10 वारी असल्यामुळे आपल्याला ब्लाउज पीस त्यातून काढायचा आहे. या साडीची उंची 40 आहे आणि सीटचं माप पण 40 आहे. दोन्ही बाजूला शिलाई मारून घेते पदरांच्या. साडीचं पदर आपण कमीत कमी 2 मीटर तरी लांब ठेवतो. कारण कोणाला डोक्यावरनं पदर घ्यायचा असतो, कमरेवरून पुढे खोचायचा असतो. त्याच्यासाठी हा पदर मी 2 मीटर लांबीला ठेवते. दोन मीटर पदर मी काढून बाजूला सोडलेला आहे. आता आपल्याला उंचीप्रमाणे वरची बॉर्डर कटिंग करून घ्यायची आहे. तर उंची याची 40 असल्यामुळे 41 रेडी करायची आपल्याला. त्यासाठी मी आता इथे 41 मेजरमेंट करते साडीचं. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला टाइम मिळत नाही साडी नेसायला. पूर्वीचे साडी नेसायची. आता हल्ली मुलींना 9 वारी साडी नेसता येत नाही. त्याच्यामुळे आता रेडी टू इझी नेसता येते. पदर घेतलं की रेडी होते साडी. सीटचं माप 40 असल्यामुळे आपल्याला सीटच्या मापाने कमरेचं माप ठेवायचं आहे. तर कमरेचं माप मी 42 रेडी करणार आहे. आणि त्याच्या पुढच्या भागाला पूर्ण सर्व प्लेट्स मारून घ्यायचे आहे. हा आपल्याला कमरेचा हाफ डाव्या बाजूला आणि कमरेचा हाफ उजव्या बाजूला असं दोन्ही बाजूला सोडून मधोमध प्लेट्स मारून घ्यायचे आहे. तुम्ही बघताय मी प्लेट्स मारून घेते. आपल्याला या 2 मीटरचा सलवार टाकायचा आहे. हा मी 2 मीटरचा अस्तर घेतलेला आहे. याचा मी अगोदर सलवार तयार करून घेते. नंतर आपण साडीला अटॅच करूया. तुम्ही बघू शकता मंडळी, मी आता सलवार अटॅच केला आहे. साडीमध्ये सलवार अटॅच करून घेते.
सलवार असं अटॅच करून घेतला आहे. आता आपल्याला काष्टा ओचा तयार करायचा आहे. काष्टा तयार केलेला आहे. आता मी ओचा तयार करते. जी आपली ही ब्राह्मणी पद्धतीची साडी तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही. आता हा ओचा तयार केला आहे मी. मागचा ओचा सिंगल काष्टा हा ओचा तयार केलेला आहे आणि पुढे मी मागे मी काष्टा तयार केला आहे, पुढे ओचा तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही. काष्टा आणि ओचा तयार झाल्यानंतर आपल्याला दोन्ही पाय उघडे असल्यामुळे तिथे आपल्याला पूर्ण स्टिच करावी लागते. त्यामुळे आपले पाय ओपन दिसत नाही. अंगाला फिटिंग वगैरे व्यवस्थित येते. हे बघा मी असा ओचा आणि काष्टा पूर्ण तयार केले. आता आपण या साडीला आपण नेपा लावूया. पाय लॉक करून घ्यायचे. अस्तर लॉक करून घ्यायचा. त्यामुळे अस्तर इकडे तिकडे जात नाही. व्यवस्थित दोन्ही पाय व्यवस्थित टाकता येतात. साडी उलटी केली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. मी नेपा लावून घेते. नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. असेच मला तुम्ही सपोर्ट करत राहा. माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्ही बघत जावा. साडी तयार करून घेते. नंतर आपली साडी तयार होणार आहे. आपली ब्राह्मणी पद्धतीची साडी तयार झालेली आहे. हा ओचा, हा मागचा काष्टा आणि हा पदर. ते आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितला. माझ्या पेजला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असं तुमचे मला सपोर्ट करा तुम्ही. थँक्यू.